रामराम भावनो, कसे आहात तुम्ही? आम्हाला जायचंय मोठ्या महादेवाला आणि आम्ही झालोय रेडी मोठ्या महादेवाला जाण्यासाठी. तर आमच्यापासून मोठा महादेव लगभग 80 ते 90 किलोमीटर आहे. तर मग चला तर जाऊया. माझ्यासाठी ना हा ब्लॉग खूप खतरनाक ठरणार आहे, कारण तुम्ही बघितलं असेल की मी पहिले व्हॉइस ओव्हर करतोय आणि आज डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर बोलतोय. तर माझ्यासाठी हे खूप अवघड आहे. तुम्ही थोडंसं सांभाळू शकतात मला? तर म्हणजे मला कॅमेरा कसा पकडावा हे पण नाही कळत आहे, कारण की ना आडवा ब्लॉग बनवतोय म्हणून मला कॅमेरा कसा पकडावा हे पण नाही समजत आहे. माझ्याकडून ना कुठं कुठं काही चुकू शकतं, तर तुम्ही ना थोडंसं सांभाळून घ्या यावेळेस. काही जण आहे ना आपल्याला देवगाववरनं घ्यायचे आणि काही जण बाहेरनं येत आहे. मग आपल्याला पहिले जावं लागेल देवगावला. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याकडे काही गाडी नाही, म्हणून आलो होतो बाहेर. भेटली होती लिफ्ट. मग काय, चला आता देवगावला आल्यानंतर आपल्याला एकच ठेपा भेटला होता, तिथं उभं राहू शकतो आपण. मग काय, आलो वक्रतुंड अमृततुल्यवर. इथे येऊन बघतो तो तर माशाच मारत होता. असं मी नाही म्हटलं होतं, असं तोच म्हटला होता की माशा मारतोय म्हणून. आपला एक माणूस तर आला होता, आता राहिले होते 3 जण. मग काय, त्यांचं यास्तोवर वेट करूया आपण. चालत काय मग? बरं, कुठं जायचं? आपल्या गावापासून आहे ना मोठा महादेव आहे ना, येऊन जाऊन 90 किलोमीटर वरतो. मला वाटलंय ना जायचंच 90 किलोमीटर आहे फक्त. घे. अरे यार, ऋतिक भाऊ थांबला होता आपल्याला भजी घेण्यासाठी. भजी वगैरे घेऊन डबल निघू आपल्या प्रवासासाठी. आपल्या व्हिडिओला आहे ना कॉपीराईट नाही यावं म्हणून छोटे छोटे व्हिडिओ काढायला लागते राहून, नाहीतर गाण्याच्या आवाजाने आहे ना कॉपीराईट येऊन जातं. आम्ही ना थांबलो होतो आता बाथरूमसाठी. मग काय, इथंच खाऊन घेऊया म्हटलं. आणि आपल्याला जायचं आहे या इथं. आपण आणलेले भजी आणि वडे खाऊन घेतले आणि डबल निघावं म्हटलं आपल्या प्रवासासाठी. कसं आहे, लई लांब जायचं आहे अजून, पण टाइम नाही झाला पाहिजे. या निसर्गाचा आस्वाद घेत आपण आपल्या प्रवासासाठी परत निघालो. एवढं तरी चांगलं आहे की इकडे रस्ते चांगले, नाहीतर आपल्या इकडे तर पूर्ण खड्डेचे. तर पोहोचलो होतो आपण मंदिराच्या 2-3 किलोमीटर मागे, कारण पुढं गाडी नाही जाऊन देते, लय गर्दी म्हणून. आम्ही तर जाणार होतो वरती गाडी घेऊन, पण ते काही जाऊन नाही. मित्रांनो, आम्हाला तर जायचं होतं वरती, पण हे पोलीस काका म्हणे तुम्ही गाडी इकडेच लावा, म्हणून गाडी इकडे लावली आता आणि चाललोय आम्ही आता मंदिराकडे. हे पोलीसवाले काका म्हणतो ते आमचा एक कर्मचारी हरवलाय. तुम्हाला जर सापडला असेल ना तर कमेंट मध्ये सांगा कसं आहे त्यांचा पोलीसवाला हरवलाय. मला तर वाटलं नव्हतं इतकी गर्दी असेल म्हणून. इकडं आलो तर इतकी गर्दी बघून वापिस जायचं फिरावं म्हटलं. नुसतंच 500 मीटर चालल्यानंतर इतकी हालत खराब झाली होती म्हटल्यावर आपल्याला तर लईच वरती जायचं. एवढं वरती जायचं बघून घामच आला राव. आता वरती कसं जायचं आपण बघूया. लई थकलं होतं भाऊ, गुलपी खायला थांबावं म्हटलं थोडं. बोलतं पण नाही, इतका दम लागला डायरेक्ट. या दोघा तिथं कवा येऊन थांबलो आम्ही तरी आले नाही. काही चालता चालता खूपच भूक लागली होती आणि आपल्याला आहे ना खूपच टाईम होणार होतं वरती, कारण पावसाचं पण वातावरण झालं होतं. पाणीपुरी खाऊन जावं म्हटलं. खरं म्हटलं तरी इथं आल्यावर वाटू राहिलं की आपण धार्मिक स्थळावर आलोय, कारण की मागं काहीच नव्हतं. म्हणजे काहीचे दुकानं नव्हते आणि काहीच नव्हतं. इथं आल्यानंतर या पॉईंटवरून बघितल्यावर असं खतरनाक वातावरण दिसत होतं. हे वातावरण बघून अक्षरशः आपल्या अंगावर काटाच येत होता. आताशी माझ्या मनाला बरं वाटत होतं, कारण आपण पोहोचलो होतो मंदिराच्या पायथ्याशी आणि इतकी मोठी रांग बघून डोक्यावर तर बोजा आला होता. मंदिर जरी छोटे असलं त्याची कीर्ती लयच मोठी. मित्रांनो, आपल्या मोबाईलची चार्जिंग संपली होती. आपण पॉवर बँक सोबत घेऊन आलो होतो. काका भेटले आपल्याला. काका आपले बहुत लय मोठे फॅन आहे. काका चॅनलला सबस्क्राईब करा. काय बोलायचं? राम 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 राम. जय बाबाजी, जय महात्माजी. त्याला म्हटलं आता पत्राच्या रांगेत लागूया आपण. बाबा आहे ना मंदिराविषयी थोडीशी खूप भारी माहिती सांगतायत, तेवढी ऐका. हा, आणून सोडलं ते पोरं म्हणजे बाबा प्राणी खूप म्हणजे वाघ, मोठमोठे प्राणी तुम्हाला हे करून दिवसांनी ते पोरं बाहेर आले ते बाबा पायकडे डायरेक्ट डोंगरा घेऊन लागलं. कुठून आले बाबा? आम्ही किती किलोमीटर आहे? 30 किलोमीटर. आम्ही दर सोमवारी महिन्यात आणि अनुष्ठानला येतो बरं जणांचं. कधी राहता? गुढी पाडव्याला. गुढी पाडव्याला. चला मग दर्शन घेऊया. हो, चला.
एवढूच्या छोटूच्या मंदिरासाठी एवढी मोठी गर्दी बघून मन तर खूपच खुश झालं होतं. मंदिर छोटं असो किंवा मोठं असो, देवावर श्रद्धा पाहिजे ना की अंधश्रद्धा. आपण 1.5 तास लाईनीमध्ये लागल्यावर आपला नंबर आला होता जवळ. मनाला खूपच भारी वाटत होतं. मंदिराच्या परिसरात व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. थोडंसं बाहेरूनच व्हिडिओ काढले आपण. आपलं दर्शन वगैरे झालं होतं आणि पाऊस आला, थोडंसं थांबलो होतो या पत्रेमध्ये. पाऊस उघडल्यानंतर लगेच निघालो होतो आपण डायरेक्ट घराकडे. बाबा घरी जा ना, पाऊस आला ना. काय बाबा, काय बाबा, झालं 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 अर्धा किलो रे. सांगा ना आता यायला लागत 70 ला पावशेर, 100 ला अर्धा. 100 ला. एकदा होऊन द्या बाबा. काय बाबा, मी फोन काढला आणि तुम्ही आज करू राहिले म्हणल्यावर मला किती वाईट वाटलं. मला म्हणाला वाईट नाही वाटलं पाहिजे, एकदा होऊन द्या. हा चालू आहे. अब हम जा रहे गाइस रिक्स लेने. रिक्स में ही मजा है, ऐसा ये दोनों कहते थे. अब देखेंगे इनकी मजा. रहा तो कूदो तो डायरेक्ट. तो गाइस हमको मजा आता है ऐसे रिक्स लेने में. अभी तो हम रिक्स लेते हैं. 10 ला अर्धा, 10 ला अर्धा. 10 ला अर्धा काय रे. लय गर्दी काका, जाऊ नका. खरं मी खोटं बोलन का आता. खरं हे पाऊस चालू आहे. काय मध्ये एवढं राहिला काही पैसे. चाल तू. लय गर्दी सांगितलं ना त्यांना. काय जाऊन काय ब्लॉगवर भरोसा नाही करणार दम्मा ना तो चप्पल सटकन. तुम्हाला सांगितलं तुम्ही लेट जा कधी बिकडो लेट नाही तर लवकर. तर मित्रांनो, आपण पोचलो होतो आता मंदिराच्या पायथ्याशी. गाडी बघावा म्हटली आपली आणि निघावं घराकडे. गाडीमध्ये बसलो होतो, आता निघालो होतो आपण कन्नडकडे. कन्नडवरनं जायचं आहे आपल्याला बोरगावला आणि बोरगावून घ्यायचं आहे आपल्याला केक. बेकरीमधनं केक तर घेतला होता. डबल जायचं आपल्याला श्रावणच्या शोरूम. इथं तर आलो होतं बड्डे वगैरे बनीला आणि निघालो होतो घराकडे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा.